नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुची डुबे आपले पुन्हा एकदा आपल्या तांत्रिक शेती यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गवार पीक लागवडीची पूर्वतयारी। तर मित्रांनो, आपण हे पीक मल्चिंगद्वारे घेणार आहे। यामध्ये आपल्याला लागणारे साहित्य पाहू शकतात। तर मित्रांनो, आम्ही यामध्ये 1 फुटी अंतर असलेले ड्रिपर निवडलेले आहे। यामध्ये सुद्धा आपल्याला 2 ते 3 प्रकार मिळून जातात। यामध्ये दोन्ही ड्रिपरचे अंतर 1 फूट ते 2 फुटापर्यंत असते। तर मित्रांनो, यामध्ये सुद्धा आपल्याला वेगळे प्रकार मिळतात। तर मित्रांनो, आपल्याला आपल्या ड्रिपरचे आउटपुट किती आहे हे सुद्धा माहिती असले पाहिजे। तर मित्रांनो, यामध्ये 10 लिटर ते 20 लिटरपर्यंत आपल्याला आउटपुट मिळून जाते। तर मित्रांनो, आउटपुट म्हणजे काय? तर मित्रांनो, एका नोझलद्वारे तासी किती लिटर पाणी बाहेर फेकले जाते? तर मित्रांनो, आम्ही हे 10 लिटर 10 लिटर आउटपुट असलेले नोझल आम्ही निवडलेला आहे। तर मित्रांनो, दुसरा मुद्दा म्हणजे मल्चिंग पेपर। तर मित्रांनो, आम्ही 1600 रुपयाचा हा मल्चिंगचा बंडल आणलेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला 20 गुंठ्यासाठी 4 बंडल हे मल्चिंगचे 4 बंडल हे पुरेसे असतात। तर मित्रांनो, आपण पुढील मुद्दा मित्रांनो, ड्रिपर पसरवताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे? जर मित्रांनो, आपल्या वावराची अंतर हे 400 फूट असेल तर 200 फुटामध्ये आपण डिवायडेशन करून 200 फूट उजव्या साईडला आणि 200 फूट डाव्या साईडला असे ड्रिपर पसरवले गेले पाहिजे। तर मित्रांनो, यामुळे असते ते कॉन्स्टंट होऊन सगळीकडे सारखे एकसारखे पाणी पोचले जाते। तर मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघू शकतात कशा प्रकारे कटिंग आणि अटॅचमेंट ही चालू आहे। तर मित्रांनो, आपण मल्चिंग काढण्यापूर्वीचे खताचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे? तर मित्र, आपण 20-20-013 1840 असे कमी नत्र असलेले खते वापरले पाहिजे। यामध्ये आपण PSB KSBचा वापर केला पाहिजे। तर मित्रांनो, PSB KSBचा वापर का करावा? तर मित्रांनो, आपल्या पिकाचे लाईफ ही वाढवण्यासाठी आपण PSB KSBचा वापर करू शकतो। तर मित्रांनो, 1 क्विंटल शेणखतामागे आपण 1 किलो PSB KSB वापरू शकता। तर मित्रांनो, शेणखताची व्यवस्थित पावडर करून आपण ही मल्चिंगमध्ये भरावी। याचा रिझल्ट आपल्याला आपल्या पिकावर नक्कीच बघायला मिळेल। तर मित्रांनो, मल्चिंग काढण्यापूर्वी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? तर मित्रांनो, जे आपण मल्चिंग काढण्यासाठी जी सरी आपण तोडतो ती फारच कमी प्रमाणात तोडली गेली पाहिजे आणि कमीत कमी मातीत गाडण्याचा प्रयत्न करावा आणि सरीची रुंदी जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण जे केले मल्चिंग पसरवताना आपल्या पिकाच्या आधी, तर मित्रांनो, आपल्याला आपल्या पिकामध्ये 100% आपल्या उत्पन्नातही वाढ मिळेल आणि आपल्या पिकाला ही